मित्रांनो, दीड महिन्यापासून जिल्ह्यात उष्णतेच्या दाट पसरली असून पारा आता 45 अंशाच्याही पुढे गेला आहे. जास्त तापमानामुळे नागरिकांचा हाल बेहाल तर होतच आहे, मात्र अति तापमानामुळे शेतकऱ्यांच्याही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि यासाठी राज्य शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी 36,000 ते 62,500 रुपये इतका नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं कोणत्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई दिली जाणार आहे याच्या तालुक्यानुसार महसूल मंडळांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत अति तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील 75 महसूल मंडळ पात्र ठरले आहे. तर आधीच हिवाळ्यात कमी तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील 36 महसूल मंडळ पात्र ठरले आहेत. जास्त तापमानाच्या निकषात पात्र झालेल्या महसूल मंडळामधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 36,000 रुपयाची नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. तर कमी तापमानाच्या निकषात पात्र ठरलेली 36 महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना 26,500 रुपयाची नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. जे महसूल मंडळ कमी व जास्त तापमानाच्या दोन्ही निकषात पात्र ठरले आहेत अशा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 62,500 रुपयाची भरपाई मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण या नुकसान भरपाई मिळण्याचे काय निकष आहेत ते जाणून घेऊ. त्यामधील पहिला निकष आहे, फळ पीक विमा काढलेल्या केळी उत्पादकांना जास्त व कमी तापमानामुळे केळीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते. दुसरा, 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी दरम्यान सलग 3 दिवस पारा 8 अंश किंवा त्यापेक्षा कमी वर गेला तर हेक्टरी 36,500 रुपयाची भरपाई मिळते. तिसरा निकष आहे, मार्च व एप्रिल महिन्यात सलग 5 दिवस पारा 42 अंशाच्या पुढे राहिला तर 36,000 रुपयाची भरपाई मिळते. निकष चौथा, मे महिन्यात सलग 3 दिवस पारा 45 अंशाच्या पुढे राहिला तर 44,000 रुपयाची भरपाई मिळते. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 4 निकष आहे या नुकसान भरपाई मिळवण्याची. मित्रांनो, तालुक्यानुसार महसूल मंडळाची यादीच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. ते PDF फाईल डाउनलोड करून तुम्ही संपूर्ण यादी पाहू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.